तुम्ही गावाकडची पुरी भाजी खाल्ली आहे का? नसेल तर मी सांगते तशी चमचमीत मस्त लागणारी पुरी भाजी नक्की ट्राय करा. खूप सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे. प्रथम पुरी बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, रवा, बेसन, साखर, मीठ, तेलाचे मोहन घालून चांगले मिक्स करून घ्यायचे. नंतर त्यात पाणी घालून थोडे घट्ट पीठ मळून घ्यायचे आणि 20 ते 30 मिनिटे झाकून ठेवून द्यायचे. आता इथे मी भाजी बनवण्यासाठी ओमी शेफ यांची ट्रायप्लस स्टेनलेस स्टील कढई वापरणार आहे, जी इंडक्शन फ्रेंडली आणि प्रीमियम क्वालिटी आहे. तर कढईमध्ये तेल घेऊन त्यात काही खडे मसाले, जिरे, मिरची, कढीपत्ता, हिंग, कांदा घालून 3 मिनिटे चांगले परतायचे. आता टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, मीठ घालून अजून 3 मिनिटे परतून घ्यायचे. हळद, लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला, गरम पाणी घालून मसाला 2 मिनिटे शिजवून घ्यायचा. आता उकडलेला बटाटा घालून 2 मिनिटे परतून घ्यायचा. गरम पाणी आणि मीठ घालून चांगले 5 ते 8 मिनिटासाठी उकळी येऊन द्यायची आणि कोथिंबीर घालून घ्यायची. आता 2 थेंब तेल लावून मध्यम पातळ पुरी लाटायची आणि गरम तेलात मध्यम आचेवर खुसखुशीत आणि थोडी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आणि गरमागरम भाजीसोबत सर्व्ह करायची. तुम्ही पण अशीच पुरी भाजी ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून कळवा कशी झाली ते. प्रोडक्टसाठी कमेंटमध्ये लिंक टाइप करा.